भाऊ बहिणीला विसरून जातो, आई निघून गेल्यानंतर, बाप निघून गेल्यानंतर कशाचा भावाला जातो. एक भावाच्या प्रेमाला मुकलेली बहीण एका कवितेतून वर्णन करते. ती बहीण म्हणते, गर्दीत माणसांच्या आज हरवलाय माझा भाऊ, गर्दीत माणसांच्या आज हरवलाय माझा भाऊ, सांगणारे दादा तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येईल. बरं का मंडळी, आपल्या सप्ताह कमिटीने या ठिकाणी माझ्या लग्नाचा सोहळा आयोजित केलेला आहे बरं का. कारण माझ्या वडिलांची खूप गरिबी, म्हणून मी अध्यक्षांना म्हटलं काय बी करा पण माझं लग्न लावून दे. मग त्यांनी माझं लग्नाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. म्हणलं मंडप आहेतच आहे, स्पीकर आहेतच आहे, शूटिंगवाले आहेतच आहेत, म्हणलं लग्न वराडी पण आहेतच आहेत, त्यामुळं या ठिकाणी माझं लग्न उरकून घेते. पण मावशी, तसं माझं लग्न मागच्या महिन्यात पण जमलं होतं. लग्न लागणार पण घोटाळा असा झाला, आमच्या मामांनी ब्राह्मण काका कर्नाटकचं सांगितलं बाई. त्या कर्नाटकच्या ब्राह्मण काकाने जे त्यांच्या भाषेतून मंगलाष्टिका सुरू केली, मावशी माझा नवरदेवच पळून गेला. इकडं आला असं मला समजलंय. 4 हाका मारून पाहते, आला तर ठीक, नाही तर यातलाच एखादा कवळा बघून करते. ऋतिक, ए ऋतिक, दिसते का कुठं पाठीमागे? ऋतिक, ऋतिक चल, नाही तर सिस्टीम वाले सोबत लग्न करीत असते. ए ऋतिक, एवढं वराड जमलेलं आहे. नवरीकडून आणि नवरदेवाकडून कोण कोण आले? नवरदेवाकडून कोण कोण आले? हात वर करा. नवरदेवाकडचं वराड 1 2 3 3.5 4.5 60च्या पुढे अर्ध किलो एवढे चालेल गाव. तुम्ही काय पाकिस्तान वाले का काय? 4-5 माणसं कशी आणली? आता नवरीकडचा वराड हात वर करा. पाहिलं काय काय बायकांनी 2-2 हात वर केले. हात जरी 2 वर केले असले, जेवणा करतो एकच ताट भेटणार, त्याची काळजी करा. पण काही काहींनी आणखीन हात वर केले नाही. समजायचे वर पक्षाचे नव्हते आणि वधू पक्षाचे नाही, अपक्षाचे होते. काहींनी आणखीन हात वर नाही केले, समजायचे गिळायला आले. जेवणाची सोय सुद्धा लग्नानंतर केलेली बरं का. हो, आपापल्या घरी करायची लग्नाला सुरुवात.